मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आपण ऑपरेशन सिंदूर थांबवल्यापासून विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विचित्र प्रकारचे प्रश्न आणि दावे जनतेसमोर उपस्थित करतात। हे इतके विचित्र आहेत की जनतेला भ्रमित करण्याचं एकमेव उद्दिष्टच याद्वारे या लोकांनी ठेवलं एवढंच आपल्याला कळतंय आणि या कारणानेच हे लोक हा फेक प्रोपगेंडा समाजामध्ये पसरवतायत। काँग्रेसने तर इतका महान दावा करून टाकला की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊनच नरेंद्र मोदींनी युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकार केला। आपण तर POK घेणार होतो, POK परत एकदा आपल्या ताब्यात घेण्याची सुवर्ण संधी नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून गमावून टाकली आणि याबद्दल नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागली पाहिजे असं काँग्रेसमधल्या नेत्यांची आज दावा आणि या लोकांची इच्छा आहे। आणि याच कारणाने यावर चर्चा करण्यासाठी आपल्या प्रश्नांची उत्तरं सत्ताधाऱ्यांकडून मिळवण्यासाठी या लोकांनी एक विशेष सत्राची मागणी केलेली होती की ऑपरेशन सिंदूरवरच पंतप्रधान आणि सगळ्याच मंत्र्यांनी आणि आम्ही सुद्धा बोलू आणि यावर एक सविस्तर चर्चा झाली पाहिजे। सरकार या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार होती, पण त्याची तारीख थोडी दुरीवर होती। या लोकांना लगेच आत्ताच चर्चा करायची घाई लागली होती, म्हणून पहिले 8 दिवस पावसाळी अधिवेशनाची या लोकांनी वाया घालवून टाकली, फक्त गदारोळ माजवला। करोडो रुपयांची संपत्ती, भारतीय नागरिकांची संपत्ती वाया गेली। अखेर सरकार चर्चेसाठी तयार झाली आणि मागच्या 2 दिवसांपासून लोकसभेत या विषयावर चर्चा झालेली आहे। पहिल्या दिवशी परराष्ट्र मंत्री आणि रक्षा मंत्री यांनी आपलं भाषण दिलं, दुसऱ्या दिवशी म्हणजे काल पंतप्रधान आणि गृहमंत्रींनी आपलं भाषण दिलं। पण हे चारही भाषण ऐकल्यानंतर यांना आपली सगळी उत्तरं मिळाली असतील, पण या चारही भाषणांपैकी अमित शहांनी जे भाषण दिलंय ते इतकं तथ्यात्मक आणि इतक्या कडक भाषेत होतं की ते ऐकल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना, विशेष करून राहुल गांधींच्या कानातून मला असं वाटतं रक्त निघालं असेल आणि त्यांना पश्चाताप झाला असेल की का आम्ही चर्चा करायला प्रस्ताव मांडला, का या विषयावर आम्ही चर्चा करायला गेलो। कारण अमित शहांनी जे भाषण केलंय आणि एकाला पकडून एक पॉईंटवर धरून जे राहुल गांधींचे धागे उकलले ते बघण्यासारखे। अमित शहांना घेरण्यासाठी विरोधकांकडे फक्त एकच मुख्य मुद्दा होता की पहलगाममध्ये ज्या आतंकवाद्यांनी हल्ला केला, ज्यांनी प्रत्यक्ष नागरिकांना मारलं, ते आतंकवादी अजून सरकारने पकडलेच नाही आहेत आणि या एका मुद्द्यावरून हे लोक मागच्या काही दिवसांपासून गदारोळ माजवत आहेत। पण अखेर याला BJPचं नशीब म्हणावं की भारताचं सौभाग्य म्हणावं की पहिल्या सोमवारीच श्रावण महिन्याच्या ऑपरेशन महादेव सेनेने राबवलं आणि 3 आतंकवादी त्या हल्ल्यामधले, ज्यांनी या 26 नागरिकांना मारलं, त्यातले 3 ठार करण्यात आले। आणि जो मुद्दा विरोधकांकडे अमित शहांना घेरण्यासाठी होता तो मुद्दा भाषण सुरू होण्याच्या अगोदरच बाद झाला। आणि त्यामुळे जे काही पॉईंट्स आतापर्यंत विरोधकांनी अमित शहांकडे फेकले होते ते बॉल यॉर्कर नसून फुलटॉस पडले आणि त्या सगळ्याच बॉलचं अमित शहांनी स्टेडियमच्या मैदानाच्या बाहेर पोहोचवलं। सगळ्यात पहिलं तर भाषण सुरुवात करताना अमित शहांनी काँग्रेसला बाजूला सोडून अखिलेश यादवला लपेट्यामध्ये घेतलं। कारण अखिलेश यादव आजकाल UPमध्ये त्यांचं काही चालत नाही, त्यामुळे लोकसभेत येऊन ते गदारोळ माजवत असतात आणि अमित शहा आणि पंतप्रधानपेक्षाही आपण किती मोठे आहोत, आपलाच एक सत्ता इथे चालते असं दाखवण्याचा प्रयत्न जे अखिलेश यादव करतात, त्यांना पहिल्यांदा जो कडक शब्दात अमित शहांनी उत्तर दिलंय ते सर्वांनी ऐकलं पाहिजे की अखिलेश यादव 3 आतंकवाद्यांना आत्ताच का मारलं आणि आत्ताच हे कसे मारले गेले जेव्हा हा प्रश्न विचारतात आणि त्याविषयी त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा दुःख दिसतं, तेव्हा अमित शहा म्हणतात की आतंकवाद्यांचा धर्म पाहून दुःखी व्हायची गरज नाहीये। ती क्लिप पहिल्यांदा तुम्ही ऐका। अखिलेश जी बैठ जाइए, मेरा पूरा जवाब सुनिए, आपका सब जवाब आ जाएगा। भाई, आप आतंकवादियों का धर्म देखकर दुखी मत होइए। खरं तर अखिलेश यादव सारख्या व्यक्तीवर काही बोलण्यासारखं नाहीच आहे, कारण जो आपल्या पत्नीची आबरू राखू शकत नाहीये तो देशाविषयी काय विचार करणार। त्याची पत्नीला डिंपल यादव नॅशनल TVवर एक मुस्लिम मौलाना म्हणतो की ती नग्न अवस्थेत बसली आहे आणि त्याविषयी एक शब्दही आपली वोट बँक पॉलिटिक्सला नुकसान होईल म्हणून अखिलेश यादव बोलत नाही। यानंतर अशा व्यक्तीकडून अजून आपण काय अपेक्षा करू शकतो। दुसरं टार्गेट जे अमित शहांनी केलं ते P चिदंबरम यांना, जे की भारताचे पूर्व गृहमंत्री। आता त्यांचं हे दुर्दैवच म्हणावं की संसदेचा सेशन सुरू होण्याच्या 1 दिवस अगोदर त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली। त्या मुलाखतीत अगदी निर्लज्जपणे त्यांनी वक्तव्य केलं की जे आतंकवाद्यांनी हे पहलगामचा हल्ला घडवून आणला, ज्यांनी 26 निष्पाप लोकांना मारलं, ते पाकिस्तानीच आहेत। हे कशावरून?
ते काश्मीरचे भारतीय सुद्धा असू शकतात. The second one is they are unwilling to disclose what the NIA has done all these weeks. Have they identified the terrorists, where they came from? I mean, for all we know, they could be homegrown terrorists. Why do you assume that they came from Pakistan? There's no evidence of that. मला वाटतं यापेक्षा निर्लज्ज वक्तव्य अजूनपर्यंत कुठल्याही व्यक्तीने संसदेत किंवा संसदेच्या बाहेर केलेलं नसेल. यावर उत्तर अमित शहांनी जे दिलंय विथ प्रूफ्स, पुराव्यासकट जे अमित शहांनी उत्तर या पी चिदंबरम यांना दिलंय ते उत्तर ऐकण्यासारखं आहे. कल इस देश के पूर्व गृह मंत्री चिदंबरम जी ने सवाल उठाया कि क्या प्रूफ है कि ये आतंकवादी पाकिस्तान से आए, और माननीय ने कब उठाया? जब संसद में चर्चा होने वाली थी. क्या कहना चाहते हैं चिदंबरम साहब? किसको बचाना चाहते हैं? पाकिस्तान को बचाकर आपको क्या मिलेगा? हमारे पास प्रूफ है, वो भी मैं सदन के सामने रखना चाहता हूं कि तीनों पाकिस्तानी थे. 3 में से 2 के पाकिस्तान के वोटर नंबर भी आज हमारे पास उपलब्ध है. मान्यवर, ये राइफलें हैं, ये राइफलें भी हमारे पास उपलब्ध है. इनके पास से जो चॉकलेटें मिली हैं, वो चॉकलेटें ढोक में से मिली, वो भी पाकिस्तान की बनाई हुई चॉकलेट है. मान्यवर, ये कहते हैं कि पाकिस्तानी नहीं थे. इसका मतलब पूरी दुनिया के सामने इस देश का एक पूर्व गृह मंत्री पाकिस्तान को क्लीन चिट दे रहा है. पी चिदंबरम आपल्या या निर्लज्जपूर्ण वक्तव्यातून एकच नरेटिव्ह स्थापित करण्याचा प्रयत्न करत होते की ते आतंकवादी भारतीय असून आणि ते भारतीय असल्यामुळे भारत सरकारने आपल्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी पाकिस्तान म्हणजे दुसऱ्या देशावर लष्करी कारवाई केली आणि ती कारवाई चुकीची होती, म्हणजे ऑपरेशन सिंदूरच बिनबुडाचा होता, हेच सांगण्याचा प्रयत्न पी चिदंबरम आपल्या त्या वक्तव्यातून करतायत. मला तर कधी कधी वाटतं की हे लोक सत्तेत असताना जेव्हा 26/11चा हल्ला मुंबईत झाला आणि कसाब हा जिवंत पकडला गेला म्हणून भारत आणि हिंदू समाजाचं नशीब, नाहीतर त्यांनी हातात तो भगवा धागा आणि खिशात देवी देवतांची फोटो ठेवली होतीच, पाकिटात सुद्धा, तो जर मारला गेला असता तर या काँग्रेसवाल्यांनी भगवा आतंकवाद आणि हिंदू टेरर सारखे शब्द तर शोधून काढले होतेच, आणि या कसाबला सुद्धा हिंदू म्हणजे एक भारतीय म्हणूनच हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद म्हणून त्याचं महिमा मंडन करण्यात आलं असतं आणि मुस्लिम लोकांना पाकिस्तानला क्लीन चिट देण्यात आली असती, जसं आज पी चिदंबरम देण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर अनेकदा मला आश्चर्य होतं की जेव्हा आंतरराष्ट्रीय मीडिया ही या आतंकवाद्यांना पाकिस्तानी मानते आणि आपल्या विरोधात कितीही फेक प्रोपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न जागतिक मीडियाने केलेला असेल, आपल्या इथे एअरक्राफ्ट्स पडले, आपलं ते नुकसान झालं, पण एकाही मीडिया प्लॅटफॉर्मने आतापर्यंत हे बोलण्याची हिंमत केली नव्हती की हे 4 जण पाकिस्तानी नसून भारतीय होते, पण ती नीचता पी चिदंबरम म्हणजे आपल्या भारताचे गृहमंत्र्यांनीच करून दाखवली. इतकी नीचता आपल्या भारतीय व्यक्तीमध्ये जो देशभक्त आहे त्याच्यामध्ये कधीच असू शकत नाही. अमित शहांनी तर इंदिरा गांधींना सुद्धा उत्तर देऊन टाकलं. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा युद्धबंदीची घोषणा झाली आणि ऑपरेशन सिंदूर आम्ही सध्यासाठी स्थगित करतोय, जेव्हा याची घोषणा नरेंद्र मोदी आणि आपल्या DGMOनी केली, तेव्हा अचानकपणे ट्विटरवर आणि सोशल मीडियावर ही लाट आली होती की इंदिरा गांधी होणं म्हणजे आयरन लेडी होणं इतकं सोपं नाही आहे. नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधीमध्ये फार फरक आहे. पण त्याच इंदिरा गांधींची इमेज त्या काळात काय होती आणि त्यावेळीचे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांनी इंदिरा गांधींसाठी कोणते शब्द वापरलेले होते, जेव्हा सिमला ॲग्रीमेंटमध्ये जिंकलेलं युद्ध इंदिरा गांधी टेबलवर हरल्या, तेव्हा जुल्फिकार अली भुट्टोंनी इंदिरा गांधीला माकड बनवलं, हे शब्द स्वतः सॅम मानेकशॉ यांचे बोललेले हे वक्तव्य आहे. हे अमित शहांनी संसदेत ऑन रेकॉर्ड काल बोलून दाखवलेत आणि काँग्रेसमधल्या एकाही व्यक्तीला याचं उत्तर देता आलं नाही आहे की तुमची आयरन लेडी, ती आयरन लेडी जिला तुमचा फील्ड मार्शलच त्यावेळीचे तत्कालीन सेना प्रमुख तिला माकड म्हणतोय. जनरल मानेकशॉ का एक कोट अनकोट कहता हूं. जनरल मानेकशॉ का जो एक प्रकार से आर्किटेक्ट माने जाते हैं बांग्लादेश विजय के, इन्होंने कहा कि भुट्टो ने भारत के नेतृत्व को मूर्ख बनाया. अब जो शब्द है मैं आप कोट अनकोट है, इसमें मेरा कुछ नहीं है, ये लोग गुस्सा न हो सकते. आई टोल्ड हर
इनटू ब्रैकेट इंदिरा गांधी, इंदिरा जी को कहा दैट ही इनटू ब्रैकेट भुट्टो के लिए ही हैज मेड मंकी आउट ऑफ यू। समझ में आता है? ये फील्ड मार्शल साहब ने कहा है। 2019 पासूनच काँग्रेस आणि यांचा लेफ्ट मीडिया ग्रुप नरेंद्र मोदींना या गोष्टीवर घेरत असतो की चीनने आपली एवढी स्क्वेअर किलोमीटर जमीन कब्जा करून ठेवली, पाकिस्तानने तिकडून आपल्याला मारलेलं आहे आणि दोन्ही बाजूने आपण मार खातोय। नरेंद्र मोदी मात्र कुछ नहीं हुआ, 56 इंच की छाती असं बोलत असतात। तर त्याचं उत्तर देताना अमित शहाने जे नेहरूंचं रेफरन्स दिलंय की नेहरूंनी त्यावेळी जेव्हा चीनसोबत युद्ध झालं तेव्हा आसाम गेल्यातच जमा म्हणून त्यांनी आपला विचार पटवून ठेवलेलं होतं की आसाम आता चीननी घेतलंच आहे। रेडिओवर जेव्हा पंडित नेहरू येतात आणि त्यांचे शब्द जर तुम्ही ऐकाल तर ऐकून तुम्हाला हेच वाटेल की आसाममधल्या जनतेला ते हेच सांगतायत की आता आम्ही आसाम हरलोय, तुमचं भविष्य तुमच्या हातात, तुमचं जीवन तुम्हालाच रक्षण करायचं आहे, आम्ही प्रयत्न करू पण ते आम्ही वाचवू शकणार नाही। ती रेडिओची क्लिप मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणली आहे, थोड्या सेकंदांचीच आहे, ती एकदा पहा। इस वक्त कुछ असम के दरवाजे पे दुश्मन है और असम खतरे में है, इसलिए खास तौर से हमारा दिन जाता है हमारे भाइयों बहनों पर जो असम में रहते हैं, उनकी हमदर्दी में, क्योंकि उनको तकलीफ उठानी पड़ रही है और शायद और भी तकलीफ उठानी पड़े। हम उनकी पूरी मदद करने की कोशिश करेंगे और करेंगे, लेकिन कितने ही हम मदद करें हम उनको तकलीफ से नहीं बचा देंगे। अमित शहांनी पुढचा हल्ला केला तो राहुल गांधींवर, कारण गांधींनी आपल्या भाषणादरम्यान टेबलावर हात आपटून मोदींना हे चॅलेंज दिलं होतं की तुमच्यात हिंमत असेल तर इथे लोकसभेत संसदेत डोनाल्ड ट्रम्पने कोणत्याही प्रकारचं मला फोन कॉल केलेलं नव्हतं आणि अमेरिकेचा युद्धबंदीच्या कोणत्याही प्रकारच्या कारवाईमध्ये काहीच हस्तक्षेप नव्हता, हे कबूल आणि बोलून दाखवावं, या संसदेत ऑन रेकॉर्ड बोलून दाखवावं असं चॅलेंज त्यांनी केलं। आणि त्यालाच प्रत्युत्तर करताना अमित शहांनी आपल्या भाषणात पूर्ण 2005 ते 14 पर्यंतचा इतिहास खोलून टाकला, धागे उकळून टाकले की इतके आतंकवादी हल्ले मुंबईत आणि अनेक भारताच्या भागांमध्ये झाले आणि हजारो लोक मारली गेली। हा आकडा हजारोंमध्ये। आतापर्यंत काँग्रेसची सरकारने पाकिस्तानला किंवा आतंकवाद्यांच्या आकांच्या विरोधात कोणती कारवाई केली ती राहुल गांधींनी एकदा सांगावी। के दिसंबर में कोटा कानून रद्द हुआ, 2005 में अयोध्या में रामलल्ला के टेंट पर हमला हुआ, आतंकवादी मारे गए। मुंबई लोकल ट्रेन 2006-5 में रामलल्ला पर हमला, 6 में मुंबई ट्रेन में बम धमाके 187 लोग मारे गए। 2006 डोडा उधमपुर में हिंदुओं पर हमला, 34 लोग मारे गए। 2007 हैदराबाद 44 लोग मारे गए। 2007 यूपी लखनऊ वाराणसी 13 लोग मारे गए। रामपुर सीआरपीएफ कैंप वहां पर हमला हुआ 2008 में। 2008 में श्रीनगर के आर्मी के काफिले पर हमला हुआ, 10 सुरक्षा बल मारे गए। मुंबई आतंकी हमला 2008 में हुआ, 246 लोग मारे गए। जयपुर में 8 बम धमाके हुए, 64 लोग मारे गए। 2008 में अहमदाबाद में 21 बम धमाके हुए, 57 लोग मारे गए। दिल्ली में 2008 में 5 धमाके हुए, 22 लोग मारे गए। और पुणे की जर्मन बेकरी 17 लोग मारे गए। वाराणसी में 10 में धमाका हुआ, 11 में मुंबई में 3 धमाके हुए, 27 लोग मारे गए। कभी वो हमला करते हैं, मगर सवाल ये है कि इन्होंने 5 से 11 के बीच में 27 जघन्य हमले किए, 1000 के करीब करीब लोग मारे गए। आपने क्या किया? क्या किया आपने? जवाब दीजिए, क्या किया? और मैं राहुल गांधी जी को चैलेंज देना चाहता हूं, इन्होंने इस आतंकवादी हमलों के खिलाफ उनकी सरकार ने जो कदम उठाए, यहां खड़े रहकर हिम्मत से बताए देश की जनता को। आजपर्यंत भारतात जितकेही आतंकवादी हल्ले झाले तेव्हा मनमोहन सिंगने फक्त एकच काम केलंय, पाकिस्तानच्या प्रधानमंत्रींसोबत जायचं आणि आपणही म्हणजे दोन्ही देश आतंकवाद्यांसोबत त्रस्त आहोत, दोन्ही देश मिळून आपण यांच्या विरोधात लढूया आणि हात मिळवून गाणं म्हटलं की कारवाई झाली।
आजपर्यंत एक बॉम्ब, एक गोळी मारायची हिंमत मनमोहन सिंग आणि काँग्रेस सरकारची पाकिस्तानला झाली नव्हती. इथे तर पूर्ण ऑपरेशन सिंदूर झालं आहे. 9 एअरबेस उडवले गेलेत. आतंकवादी 500पेक्षा लोक जास्त मारली गेली आहेत पाकिस्तानमध्ये. आज इतके पाकिस्तानचे लोक रडत आहेत की मोदीशिवाय कोणीही चालेल अशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झाली आहे. राहुल गांधी तर त्यांच्यासाठी देव झाले, देव. यानंतर अमित शहांनी जो शेवटचा घणाघात केला आणि सगळ्यात मजबूत केला तो गौरव गोगोईंवर. कारण गौरव गोगोई मागच्या काही वर्षांपासूनच राहुल गांधींचे इतके चाटुकार झालेत आणि संसदेमध्ये आले की फक्त ओरडायचं काम करायचं. त्यात बोलण्यात काही मुद्दे नाहीत, काही तथ्य नाहीत. फक्त राहुल गांधींचं नाव घेऊन आणि समोरच्या मंत्र्यांना बोलू द्यायचं नाही, मध्ये मध्ये टोकत राहायचं आणि संसदेच्या कारवाईमध्ये रोडा निर्माण करायचा. त्यामुळे त्यांना उत्तर देणं अत्यंत आवश्यक होतं आणि अमित शहांनी ते केलं. अमित शहांनी जे बोलून दाखवले, जे हिमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री मागच्या काही महिन्यांपासून बोलत आहेत की पाकिस्तानच्या अनेक सैनिक अधिकाऱ्यांसोबत गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नीचे चांगले संबंध आहेत. मला तर विश्वास बसत नाही की जगात असा कुठला देश असेल की त्या देशातला खासदार भारतीय सरकारला न सांगता, कुठलाही विजा न घेता पाकिस्तान म्हणजे आपल्या शत्रू देशामध्ये जातो, तिथल्या सैनिक अधिकाऱ्यांशी भेटतो आणि इथली भारतीय सरकार त्याच्या विरोधात काहीच करत नाही. हे पहिल्यांदा आपल्या भारतातच घडतं आहे आणि भारतातच घडू शकतं. त्यामुळे अमित शहांनी काल संसदेत गौरव गोगोईंना जे ठोकलंय ते त्यांना अनेक वर्ष आठवण राहील आणि काही दिवसांसाठी तरी ते शांत बसतील. और ये कहते हैं कि एक भी घुसपैठ नहीं होती है. कभी गए हो आप पाकिस्तान? तो कई बार गए हो गोगोई, आप सीमा पर गए हो? पाकिस्तान तो कई बार गए हो. फिर से बोलता हूं, सीमा पर गए हो, सीमा के माध्यम से पाकिस्तान गए हो. हमारे जवानों की कठिनाई देखो साहब. -43 डिग्री में पहाड़ पर रहकर नदी नालों के बीच में चौकी करते हैं. कोई घुस गए तो क्या हुआ? कोई घुस गया वो बचेगा नहीं. यहां हम उसको या तो अरेस्ट करेंगे या तो एनकाउंटर में वो मारा जाएगा. बचेगा कोई नहीं. इनको सीमा की भौगोलिक कठिनाइयां मालूम नहीं. वहां मान्यवर कई नदी नाले हैं, वेग से पानी आता है, -46 डिग्री टेम्परेचर है, नीचे सुरंगें बनाते हैं. और ये तो ऐसे कह रहे हैं घुस गए. अरे भाई, आपके मन में तो, आपके समय में तो घुसने की जरूरत ही नहीं थी. आप बुलाते थे वीजा देकर. क्यों घुसेंगे? घुसने की जरूरत ही नहीं. जैसे आप पाकिस्तान जाते हो वैसे वो यहाँ आते. लोकांना जर गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नीविषयीचे ISI आणि या सगळ्याच एजन्सीचे कसे कनेक्शन आहेत ते माहिती नसेल तर मी स्क्रीनवर एक फोटो लावतोय, त्यात तुम्हाला सर्व माहिती मिळेल. व्हिडिओला पॉज करून ते समजून घ्या, कारण आता माझ्याकडे समजवण्यासाठी वेळ नाही आहे. राहुल गांधींनी आणि काँग्रेसमधल्या यांच्या मित्रांनी जे नियोजन बनवलेलं होतं की ऑपरेशन सिंदूरवर पहलगाममध्ये हल्ला केलेले आतंकवादी अजून पकडले गेलेले नाही आहेत, यावर आपण सरकारला घेरू शकतो, हे सगळंच नियोजन यांचं सपशेल आज अपयशी ठरलेलं दिसतंय. एकाही मुद्द्यावर सरकारला हे घेरू शकले नाही आहेत. उलट सरकारने, प्रत्येक मंत्र्यांनी यांना धोबी पछाड दिलेला आहे. राहुल गांधी तर मोदींचं अर्ध भाषण ऐकूनच संसदेतून पळून सुटले. हे लोकच म्हणतात ना की डरिये मत, डरो मत. मोदी एक गुब्बारा आहे, फक्त फुगा आहेत फुगवलेला, याच्यामध्ये काही दम नाही आहे. दम जर नव्हता तर मग घाबरून संसदेमधून पळायची गरज काय होती? बसायचं ना पूर्ण 1 तास 44 मिनिटं भाषण ऐकण्यासाठी. असं मित्रांनो, याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आणि हर वेळी काँग्रेसची आणि राहुल गांधींची जी संसदेमध्ये फजिती होती ती वेगवेगळ्या प्रकारे आता प्रत्येक व्यक्तीने पाहून झालेली आहे. यात काही नाविन्य राहिलेलंच नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.